नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट असा अगदी 15 मिनिटांमध्ये तयार होणारा पनीर मसाला कसा करायचा तो बघणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, हाताखालच्या साहित्यामध्ये बनते, एकदम खायला टेस्टी लागते. हा पनीर मसाला छान असा दाटसर होण्यासाठी इथे एक मी खास पदार्थ वापरला आहे. त्यामुळे भाजीची चवही वाढते आणि पनीर मसाला छान असा दाटसर बनतो. करण्याची पद्धत अगदी सोपी आहे, अगदी कोणीही बनवू शकेल. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, कुठेही स्किप न करता. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला ओल्या नारळाचे काप घ्यायचे आहेत. जवळपास मी ते अर्धी वाटी घेतलेली आहेत. त्याची काप करून घेतलेले आहेत. यामुळे काय होतं, पनीर मसाला छान दाटसर बनतो. 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 टमॅटो, थोडंसं आल्याचे तुकडे, 8-9 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर लाल मिरची पावडर 2 चमचे घेतलेले आहेत. चवीपुरतं मीठ, हळद, धनेपूड, त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे. आणि इथे आपण एक 7 ते 8 काजू पाकळ्या अशा कोमट पाण्यामध्ये 10 मिनिटापूर्वी भिजत ठेवल्या होत्या. यामुळे काय होतं, लवकर वाटल्या जातील. सर्वात आधी आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून, लागेल असं पाणी घालायचं आहे. छान असं ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर हे काजूसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता पेस्ट छान अशी बारीक होण्यासाठी इथे मी थोडंसं दूध टाकून घेणार आहे. तुम्ही इथे काजूऐवजी पनीरचे थोडेसे तुकडे घेऊन त्याच्यामध्ये दूध टाकून ह्याची पेस्ट बनवू शकता. आता झाकण लावून छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे काजूची पेस्ट तयार झालेली आहे. आता इथे आपण कोणतेही बाहेरचे पनीर वापरलेलं नाही, तर होममेड पनीरचा वापर करून, हा शुद्ध पनीरचा वापर करून पनीर मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी पनीर घेतलेलं आहे. हे 2 दिवसापूर्वीचं पनीर आहे. त्यासाठी मी इथे असं टिफिन बॉक्समध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलं होतं. यामुळे काय होतं, हे पनीर 7 ते 8 दिवस असंच अगदी राहतं. आता पनीरचे काप करून घेऊया. हे पनीर मी लिंबाचा रस वापरून दूध फाडलेलं आहे आणि पनीर बनवलेलं आहे, त्यामुळे अगदी पौष्टिक आहे. आता ह्याचे काप करून घ्यायचे आहे. त्या पनीरचा वापर तुम्ही उपवासासाठीसुद्धा करू शकता, कारण इथे आपण दूध फाडण्यासाठी लिंबाचा वापर केलेला आहे. तर मीडियम आकारचे सर्व मी हे पनीरचे तुकडे करून घेणार आहे. एका प्लेटमध्ये तुकडे करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता छान असं लुसलुशीत आहे. अगदी 2 दिवसानंतरसुद्धा पनीर कुठेही दाटसर बनलेलं नाही किंवा चिवट झालेलं नाही. एकदम सोपी पद्धत आहे घरी पनीर बनवण्यासाठी आणि पौष्टिकही बनतं. त्याचबरोबर हेल्दी आहे. वेट लॉससाठी सुद्धा हेल्दी आहे पनीर. त्यासाठी तुम्ही हा पनीर असं नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. आता चला भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी थोडेसे बटरचे तुकडेसुद्धा टाकून घेणार आहे. आता बटर टाकणे अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही इथे थोडंसं तूपसुद्धा टाकू शकता. अगदी तूप बटरचा वापर नाही करायचा, तर पूर्णपणे तेलाचाही वापर करू शकता. आता तेल बटर गरम झाल्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं जे वाटण आहे ना, मिक्सरच्या भांड्यातलं सर्व टाकून घ्यायचं आहे. आता मिक्स करून घेऊया. आता इथे सर्व आपण जिन्नस कच्चे वापरलेले आहेत. त्यासाठी हा मसाला आपल्याला एक 5 ते 6 मिनिटात चांगला भाजून घ्यायचा आहे. तर लवकर भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे गरम आहे तोपर्यंत भरपूर असे चिंतोडे उडत आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पूर्ण मसाला आपल्याला मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे व्यवस्थित भाजला जातो, कुठेही कच्चा राहणार नाही. आता काय करायचं आहे, ह्याच्यावर आपल्याला झाकण लावून एक 5 ते 6 मिनटं भाजून घ्यायचा आहे हा मसाला. तुम्ही बघू शकता एक 6 मिनिटानंतर झाकण उघडलेलं आहे. छान मसाला भाजला गेलेला आहे. वरती तेल आलं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे इथे. आता ह्याच्यामध्ये काही कोरडे मसाले टाकून घेऊया. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा धनेपूड घेतलेले आहे. इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. सुरुवातीला आपण थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे. इथे मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा लाल तिखट असं दोन्ही मिक्स घेतलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया. इथे तुम्हाला जर गरम मसाला किंवा पनीर मसाला जो रेडीमेड मिळतो तो वापरायचा असेल तर वापरू शकता, परंतु अशाच पद्धतीने नुसता पनीर मसाला छान लागतो. आता छान असं हे मसाल्यामध्ये कोरडे मसाले मिक्स झालेले आहे. झाकण लावून आपलं एक 5 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 5 मिनटानंतर छान असं तेल वरती आलेलं आहे. याचा आता आपला हा मसाला व्यवस्थित शिजला गेलेला आहे. मिक्स करून घेऊया. इथे सर्व प्रोसेस आपल्याला मीडियम गॅसवर करायची आहे. तर थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे. कसुरी मेथीमुळे काय होतं, पनीर मसाल्याला छान अशी रेस्टॉरंटमध्ये जसा पनीर मसाला मिळतो ना, तशी चव येते. मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही छान अशी आपली परतली गेलेली आहे.
आता जे आपण पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत ते सर्व टाकून घेऊया. आता इथे होममेड पनीर बनवणं अगदी सोपं आहे. बाहेर एकदम भेसळयुक्त पनीर मिळतं, तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने तयार होतं. आता इथे पनीर बनवल्यानंतर जे खाली पाणी उरतं, ज्याला आपण ते वे वॉटर असं बोलता, तर हे पाणी न टाकून देता अशा प्रकारे ज्या पण तुम्ही ग्रेव्हीच्या भाजी बनवणार आहात ना, त्याच्यासाठी वापरायचं आहे. आता ह्या पाण्याचा वापर तुम्ही चपातीचं पीठ मळण्यासाठी वापरू शकता किंवा कधीही पुऱ्या बनवत असेल तेव्हासुद्धा वापरू शकता. अगदी हेल्दी आहे. अगदी सगळं जे प्रोटीन असतं ना ह्या पाणीमध्ये उतरलेलं आहे, त्यामुळे पाणी फेकून देऊ नका. अगदी पौष्टिक आहे. अशा प्रकारे ग्रेव्हीमध्ये टाकलं तर ग्रेव्हीचीही चव वाढते. आता इतपत मी दाटसर ठेवलेला आहे, कारण हा पनीर मसाला आपल्याला एक 6 ते 7 मिनटं अजून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी ह्याच्यावरती आपल्याला आता झाकण लावून घ्यायचं आहे. 6 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एक 8 मिनटं झालेले आहेत. मस्त असा आपला इथे पनीर मसाला तयार झालेला आहे. छान असा दाटसरसुद्धा झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं जी आपण काजूची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकून घेऊया. सगळ्यात शेवटी टाकायची, म्हणजे पनीर मसाल्याला छान अशी चव येते, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काजूऐवजी थोडेसे पनीरचे तुकडेसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं दूध टाकून फिरवून घेऊ शकता. यामुळे सुद्धा पनीरची चव अजून वाढते. अगदी कमी खर्चामध्ये होणारी ही पनीर मसाला आहे आणि झटपट बनतो. तुम्ही बघितलं ना, एकदम 15 मिनटात तयार होतो. कोणताही खर्च होत नाही ह्याच्यासाठी. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. मस्त इथे आपला दाटसर पनीर मसाला तयार झालेला आहे. हा पनीर मसाला तुम्ही चपातीबरोबर किंवा नानबरोबर, भाकरीबरोबरसुद्धा खायला एकदम चविष्ट लागतो. आणि ओल्या नारळामुळे तुम्ही बघू शकता किती दाटसर असं ग्रेव्ही बनते. तुम्ही इथे सुक्या नारळाचा सुद्धा वापर करू शकता. एकदम झटपट अशी रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचे बटनसुद्धा दाबून घ्या.